ठाकरेंचे 6 खासदार अधिकृतपणे शिंदेंकडे. लोकसभा अध्यक्षांची विलिनीकरणाला मंजुरी. ऑपरेशन टायगर, शिंदेंची कोणावर नजर? बावीस जून 2026 ची ही दृश्य आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 6 खासदार होलसेल पद्धतीनं शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देणार असल्याच्या चर्चा होत्याच. कारण ऑपरेशन टायगरची सगळीकडे कुजबूज सुरू होती. पण अखेर ठाकरेंच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेचं उपरण घालताना उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं त्यावर आगपाकड करत कायदेशीर मार्गानं लढा देण्याचा निर्णय घेतला होता. 6 खासदारांच्या बंडखोरी विरोधात त्यांनी लोकसभा सचिवालयाला पत्रही दिलं होतं. पण अखेरीस लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे आता हे 6ही खासदार अधिकृतरित्या शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार झाले. संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या 6ही खासदारांनी ठाकरेंची मशाल सोडून हाती शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण घेतलाय. त्यावर आता लोकसभा सचिवालयानं शिक्कामोर्तब केलंय. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेता. यात कोणता आलंय शौर्य, मर्दुमकी, नीतिमत्ता आणि लोकशाही, चांगले आणि वाईट? याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. तुमच्या चिन्हावर निवडून आले असते तर आम्ही जे आले नंतर आम्ही काय म्हणतो का नाही व तुमचे निवडून आले, पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहे. तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही. आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय? एक दिवस ही दाढी, एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी. लक्षात घ्या. ठाकरेंचे हे खासदार अधिकृतपणे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार झाल्यामुळे महाविकास आघाडीलाही हा मोठा दणका बसलाय. जे काही पार्श्वभूमी त्याच्या आधारावर जे या पद्धतीचं लोकशाहीचे तुकडे तुकडे करायचा त्यांनी निर्णय केलेला आहे, त्याचा परिणाम आहे की नियमात नसताना सुद्धा त्या पद्धतीचं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. हा चुकीचा आहे. एकीकडे ठाकरेंचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते यावरून आदळआपट करत असताना खुद्द एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी मात्र जोरदार टोला लगावलाय. हे सगळे ते मोजायला होते का पैसे? मी एवढंच सांगतो, ज्यांना खोक्याशिवाय झोप येत नाही, दिवसा रात्री स्वप्नात देखील पैसे दिसतात, खोकेच दिसतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, 25-25, 30-30 लाख लोकांच्या मतदारसंघातून निवडून आलेले खासदार ते त्यांच्याबरोबर होते तेव्हा ते चांगले होते, त्यांच्याकडून गेले की ते वाईट झाले. चालूच आहे त्यांचं कोर्ट कचेरी वगैरे 2022 पासून. आणि प्रत्येक वेळेस जे आहे ते आपण पाहत आहे, कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, जे आहे हे सत्याच्या बाजूने जे आहे ते उभे राहिलेले आहे. एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये ऐतिहासिक बंड केलं. त्यात महाविकास आघाडीचं सरकार धाडकन कोसळलं आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची खुर्चीही गेली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे ठाकरेंना वारंवार धक्का देतच होते. त्यातच आता तब्बल 6 खासदारांच्या घाऊक बंडातून ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी चेकमेट केलंय. म्हणूनच यावर आता ठाकरेंची शिवसेना ही पडझड कशी रोखणार आणि एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत आणखी कोणाला गळाला लावतात हे बघावं लागेल.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.